निवडणूक आयोगाच्या यादीवरून सध्या राजकारण तापलेलं आहे. मतदार यादीमध्ये घोळ सुरू झालेला आहे. मग मनसेने जे आहे नवी मुंबई शहरामध्ये प्रदर्शन ठेवलेले आहे. आपण पाहू शकता अमित ठाकरेंनी आज उद्घाटन केलेले आहे आणि संपूर्ण निवडणूक आयोगाची लक्तरी जी आहे ते मनसेने कशी काढलेले आहे. निवडणूक आयोग शाळा भरली, आदर्श विद्यालय अशा प्रकारचे ऍडव्हेंट टाकण्यात आले. मतदान कधीपासून राहायला लागले असा प्रश्न जो आहे मनसेने उशिरा उपस्थित केलेला आहे. म्हणून आपण जर संपूर्ण बघितलं तर बॅनर जे आहेत ते मनसेच्या वतीने लावण्यात आलेले आहे. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे आणि याच नवी मुंबई शहरामध्ये मतदार यादीचा घोळाचं राजकारण जे आहे राज्यामध्ये तापलेलं आहे. आपल्यासोबत मनसेचे नेते त्यांच्या नेतृत्वाखालीमुळे प्रदर्शन झालं. सर, मतदार यादीचा घोळ तुम्ही एक राज्यामध्ये टाकून दिलेला आहे. घोळात निवडणूक आयोगाने आता तरी जागेबाबत आदर्श हिंदी विद्यालय हा पत्ता आहे, मुंबई महानगरपालिका हा पत्ता आहे, जुईनगर रेल्वे स्टेशन हा पत्ता आहे. निवडणूक अधिकारी आणि BLO हे झोपा काढत असतात. ऐरोली विधानसभेत दिघा विभागाची यादी आहे आणि सारसोळे नेहरू डेपो मधली माणसं त्या मतदार यादी. मग हा घोळ नेमका कोण करतोय? निवडणूक अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या सोबतीने हा घोळ करतायत का? आज एक 20 आम्ही क्लिप इथे ठेवलेल्या आहेत. असे अनेक घोळ आहेत आणि पुढच्या काही दिवसात निवडणूक अधिकाऱ्यांवर आणि संबंधित BLOवर गुन्हे दाखल करा म्हणून सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला संबंधित पुढच्या 2-4 दिवसात जाणार आहोत. जर गुन्हे दाखल नाही झाले तर कोर्टात जाऊन यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी मनसे करणार. कोर्टात जाणार आहेत. एका शौचालयावरती मतदाराचं नाव नोंदवलेलं आहे. त्याचप्रमाणे सानपाडामध्ये पाम बीच रोड, त्या पाम बीच रोडवरती 250 मतदारांची नावं नोंदवलेली आहेत. आणि एक सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे की नवी मुंबईचे आयुक्त यांचे निवासस्थान, त्या निवासस्थानावरती 170 जणांची नावं नोंदवली आहेत. असं अनेक घोळ आहेत. जसं आमच्या सिहोडमध्ये केंद्रीय बिहार आणि कराव्याच्या मध्ये एक तलाव आहे. त्या तलावाच्या बाजूला अशा मतदारांची जवळपास 60-70 मतदार असे की त्यांच्याकडे घर क्रमांकन आहे. म्हणजे आम्ही समजायचं का की ते तलावाच्या बाजूला राहतात. एका ठिकाणी चक्कर तर असं आहे की मतदाराचं नाव आहे पिक्चर आणि त्याचा फोटो आहे की त्यांनी ते गोल टोपी घातलेले जाळीदार की, म्हणजे तो मतदार मुस्लिम दिसतोय आणि नाव आहे पिक्चर. म्हणजे असे असंख्य घोळ निवडणूक असंख्य घोळ घातलेले आहेत. आपल्यासोबत मॅडम आहेत. मॅडम, आज प्रदर्शन बदलेलं आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. आज छोट्या मतदार आणि आशिषदार सरांनी 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं वाक्य केलं किंवा 1 तारखेला जो मोर्चा झाला त्यावेळेस राज साहेबांनी फक्त हिंदूंची नावं घेतलेली आहे, मुसलमानांची नावं घेतलेली नाही. हा जो तेढ निर्माण केला आहे त्यासाठी खरं तर आज तुम्ही आता बघताच आहे की सन्माननीय गजानन काळे साहेबांनी सुलभ शौचालय येथे नाझनीन गाजी हा व्यक्ती सुद्धा मुसलमान आणि मोमेडियनचा आहे. त्याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान हा तेढ कधी निर्माण होणार नाही आणि कधी मतदार हा कधी धर्मामध्ये त्याला वर्गीकरण करू नका. हा आज ज्वलंत उदाहरण आज आम्ही इथे दिलेलं आहे. आणि खरंच हे बोगस मतदान दुबार मतदानावरच खरंच आजचं सरकार आलेलं आहे का? हे दुबार मतदानावर आजचं सरकार आलंय का असा प्रतितोला जो आहे मनसेकडून विचारला जात आहे. कॅमेरामॅन विकास साम टीव्ही नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.